बातमी आहे विधानसभेच्या जागा वाटपाची। महायुतीचं विधानसभेचं जागा वाटप आता लोकसभेच्या स्ट्राइक रेटनुसार होणार का याची चर्चा राज्यात सुरू झाली आहे। याला कारण ठरलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान। गणेशोत्सवानिमित्त पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी एक विधान केलं, ज्यामध्ये त्यांनी लोकसभेच्या स्ट्राइक रेटचा मुद्दा उपस्थित केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की लोकसभा निवडणुकीत स्ट्राइक रेट चांगला असलेल्या पक्षाला अधिक जागा मिळाव्यात किंवा मिळतील अशी शक्यता आहे। जिंकून येण्याची क्षमता हा निकष सुद्धा आम्ही विचारात घेतोय। महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच ठरेल। निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे, मात्र अंतिम निर्णय आयोगाचा असेल। विधानसभेला उमेदवार निवडताना महायुतीतील तीनही पक्षांच्या सर्वेक्षणाचा विचार करून जागा आणि उमेदवारी दिली जाईल। तर मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्यामुळे जागा वाटपाचं पॅरामीटर स्ट्राइक रेट असणार का याबद्दलचा अंदाज व्यक्त होतोय। आता एकनाथ शिंदे स्ट्राइक रेटनुसार जागा वाटपाबद्दल इतके आग्रही का आहेत, तर लोकसभेत महायुतीला सर्वाधिक स्ट्राइक रेट हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा होता। लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेनं 15 जागा लढवल्या आणि 7 जागांवरती विजय मिळवला। या विजयामुळे शिवसेनेचा लोकसभेतला स्ट्राइक रेट होता 46%, तर भाजप स्ट्राइक रेटच्या बाबतीत महायुतीत दुसऱ्या स्थानी होता। भाजपनं महाराष्ट्रातील 48 पैकी तब्बल 28 जागा लढवल्या होत्या आणि 9 जागा जिंकल्या, त्यामुळे भाजपचा स्ट्राइक रेट होता 32% इतका। लोकसभेत स्ट्राइक रेटच्या बाबतीत अजित पवारांची राष्ट्रवादी सगळ्यात पिछाडीवरती होती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं महाराष्ट्रात अवघ्या 4 जागा लढवल्या आणि रायगडची एकच जागा जिंकली, ज्यामुळे अजित पवारांचा स्ट्राइक रेट थेट 25%वरती आला। त्यामुळे जागा वाटपात स्ट्राइक रेटचा निकष लावला तर अर्थातच शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळतील, पण महायुतीचे मित्रपक्ष म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादीनं मात्र शिंदेंच्या स्ट्राइक रेटच्या विधानाशी काहीशी असहमती दर्शवली आहे। आमच्या तीनही नेते देवेंद्रजी, मी सारे बसलो होतो, सुनील तटकरे साहेब, माननीय प्रफुल्ल पटेल साहेब, आम्ही सारे बसलो। त्याच्यामध्ये एकच फॉर्म्युला होता, जिंकण्याकरता लढायचा, दुसरा फॉर्म्युला नव्हता। फार मला वाटत की आता 70-80% आमचं एकमत झालं आहे। एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा प्रेस घेतील, नक्की तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे महाविकास आघाडीच्या पूर्वी महायुतीचा फॉर्म्युला आणि जागा वाटप झालेले दिसतील। स्ट्राइक रेट लोकसभेमध्ये नक्कीच महायुतीतल्या दोन्ही पक्षांचा आहे, पण विधानसभेची समीकरणं वेगळी आहेत, लोकसभेची गणितं वेगळी होती। त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की महायुतीमध्ये सन्मानजनक जागा वाटप होईल आणि औपचारिक अनौपचारिक गप्पांमध्ये ह्या गोष्टी होत असतात, मात्र ज्या वेळेस किती जागा पदरात पडतात ते शेवटी अंतिम निर्णय हा वरिष्ठांचा असेल। तर एकनाथ शिंदे स्ट्राइक रेटनुसार जागा वाटपाची अपेक्षा व्यक्त करत असतानाच महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मिळते। महायुतीतल्या तीनही घटक पक्षांचं 75% जागा वाटप पूर्ण झाल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिली आहे। 75% आमची तिकीट वाटपासंदर्भातली चर्चा ही पूर्णत्वाकडे जाते। बर, 3 नेते अतिशय परिपक्व राजकारणी आहेत, त्यांना भौगोलिक परिस्थिती माहिती आहे, कोण निवडून येणार आहे हे त्यांना माहिती आहे, महायुतीची सत्ता परत आणायची आहे हे देखील त्यांना माहिती आहे, आणि म्हणून लोकसभेला जे काही झालं त्याची पुनरावृत्ती होणार नाही, म्हणजे उशिरा तिकीट जाहीर होणार नाही याची दक्षता ते नक्की घेतील। जागा वाटपाच्या चर्चेसंदर्भात जेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आम्ही विचारलं तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं आपण पाहूया। जागा वाटप अतिशय चांगल्या प्रकारे पुढे चाललेलं आहे, आम्ही लवकरच ते पूर्ण करू। तर लोकसभा